आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय की महानगरपालिकेचे अधिकारी किती भ्रष्ट आहेत की गुरुदेव हॉटेलचं स्टेशनचा हा जो डिवायडर आहे ह्याला कधी मी आयुष्यात इथं डिवायडर पाहिलेलं नाही, पण ह्या डिवायडरचा रंगरंगोटी करून 16 लाखाचं बिल काढलेलं आहे। तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचे बिल्डर लॉबी म्हणजे MCAचे आहे यांना 5 वर्षासाठी ह्या रस्त्यांची डिवायडरची देखभालीसाठी दिलेली आहे। त्यांनी वर्षातनं दोन वेळा धुवायचं आणि एक वेळा रंगरंगोटी करायची, पण असं काही दिसत नाही। तरीसुद्धा त्या रस्त्याच्या निविदा काढून त्यासुद्धा लाखो रुपये केले, म्हणजे जवळजवळ 35 ते 40 लाखाचा निधी भ्रष्टाचार केलेला आहे। मी आयुक्त साहेबांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सदर अधिकारी वर्गावर कारवाई झाली नाही आणि ठेकेदाराला जर काळ्या यादीत टाकलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही। सर कसं आहे की यांना मलई कुठल्या बाजून मिळते, ह्याच्याकडे फक्त स्मार्ट सिटी आहे, हे स्वतः अधिकारी स्मार्ट म्हणजे यांची घरं स्मार्ट होण्यासाठी आणि यांच्या घरच्या तिजोऱ्या भरण्यासाठी हे काम चालू आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबद्दल बोलायचं झालं तर आज इथे गुरुदेव हॉटेलच्या स्टेशनपर्यंत जो डिवायडर गेल्या मला वाटतं 3 वर्षामध्ये बनवला, त्याचं बिल काढलं आहे, पण आजतागायत या रस्त्याला कधीही दुभाजक नव्हते। तसंच त्याचं रंगरंगोटीचं पण बिल काढलं आहे आणि इथून तर तो रस्ता पूर्ण जो आहे कमिशनर बंगल्यापर्यंत रस्ता हा त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला देखभाल दुरुस्तीसाठी दिला आहे आणि त्याच्यावर त्याचा ॲडव्हर्टाईज चालते। परंतु आजतागायत त्याचं कुठलंही 2 वेळा त्यांनी धुवायचं आहे आणि संपूर्ण कलर करायचं आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं काम केलं जात नाही। आणि जर तुम्ही महानगरपालिकेचं जर बघाल आजपर्यंत शेकडो अधिकारी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे अँटी करप्शनचे रेड पडल्या, ते पकडले गेले, परंतु कुठल्याही प्रकारची महापालिका कुठं सुधारताना दिसत नाही। माझी या अशा भ्रष्टाचारी महापालिकेसाठी एक शासनाकडे एक मागणी आहे की मुख्यमंत्री महोदय आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी एक सनदी अधिकारी नेमून संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची एक चौकशी समिती नेमावी आणि लवकरात लवकर अहवाल त्यांचं हे करून ज्या कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे टाकावे आणि त्यांना आत्महत्या टाकावं ही एक मागणी करतो।